जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचा डे 3ला। आज आपण काल आपलं दर्शन झाले महाकालचं, बस आरती पण झाली आणि आज सकाळी उठलो, आता नाश्ता वगैरे केला आहे आम्ही। तर आज आपल्याला इथले थोडेफार जे बाहेरचे शहरातले जे मंदिर आहेत त्यातले ते कव्हर करायचे आपल्याला। तर एक रिक्षा आपण बुक केली, त्या रिक्षामधून फिरायचं सगळीकडं। 5 मंदिर आहेत, गडकालिका मंदिर आहे, गणेश मंदिर आहे, कालभैरव, मंगलनाथ आणि संदीपनी मंदिर। तर ही 5 आश्रम, तर हे 5 गोष्टी आपल्याला आज बघायच्या आहेत। का ज्ञान दिया था व्हिडिओमध्ये। जसं की तुम्ही सुरुवातीला बघितलं असाल की नंदी आपल्याला नॉर्मली प्रत्येक शिव मंदिरामध्ये नंदी बसलेला आपल्याला बघायला मिळतो, पण या मंदिरामध्ये नंदी उभारलेला आहे। तर हे अत्यंत दुर्लभ असं नंदीचं हे आहे की जी उभे असलेली आपल्याला दिसायला मिळते।
मंदिरामध्ये गेल्यानंतर जसा आश्रम पाहायला मिळाला तर एक खरंच मस्त वाटलं बघून. आकाश कसं वाटतं तुला आश्रम बघून? म्हणजे पूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्हाला टाइम लागेल बघायसाठी. व्हिडिओमधून थोडंसं स्किप केलेलं आहे. आम्ही बघितलं टाइम देऊन स्वतःला, पण व्हिडिओमध्ये तेवढं घेता आलं नाही. पण तुम्ही या स्वतः येऊन व्हिजिट द्या आणि मग बघा. अण्णा आश्रम कसा वाटला तुम्हाला? महाभारत घडलेला, रामायण घडलेलं, त्याच्या वस्तूच्या तयार केलेल्या आहे. लहान मुलांना खरंच या लहान मुलांना महत्त्वाचं घेऊन या. त्यांना आपल्या संस्कृतीबद्दल धर्माबद्दल कळालं पाहिजे. तर खूप काही घेण्याजोगं आहे. खूप काही जुना इतिहास आणि संगीतची माहीत करण्याचं गीत आहे. ते या बघा. आणि आता आम्ही मंगळ भगवानच्या मंदिराला जाणार आहे, मंगलनाथला. ये मंदिर पूरा भारत विश्व का एक ही मंदिर है। भगवान नवग्रह रहते हैं, 9 ग्रहों में से मंगल ग्रह का जन्म स्थान है, जन्मभूमि है। और मंगल भगवान की पूजा यहाँ पे शिव रूप में होती है। अपन जितने भी शिव मंदिर में जाते हैं वहाँ पे सवारी काय का देखते हैं, अपन नंदी का देखते हैं ना। ये विश्व का प्राचीन मंदिर है। यहाँ पर आपको नंदी की जगह भेड़ का सवारी देखने को मिलेगा। भेड़ यानी मेंढा जो राजस्थान में पाया जाता है। भेड़ भी होने आता मंगळनाथ मंदिराचं दर्शन घेतलंय. आता आपण पुढच्या ठिकाणी जायचं. आता ते आता ड्रायव्हर मामाला विचारू कुठं जायचं आहे. त्यानंतर आता आपण कुठल्या देवाचं पाया पडायचं, दर्शन घ्यायचं. चला मी बी काळ भैरवला जाईल, बघू. आता आम्ही आलोय काल भैरव मंदिरला. गर्दी आहे, बऱ्यापैकी गर्दी आहे. उन्हाचा तडका जरा वाढलाय आता, त्यामुळे पाय भाजायला आलेत. चप्पल ठेवले रिक्षातच. हे अण्णा काहीतरी मधनच काहीतरी अंगात आल्यासारखं करायला लागले. आता आम्ही आलोय काळभैरव मंदिराजवळ आणि दर्शन बऱ्यापैकी लागलेले आहे. आता बघू किती टाइम लागतोय आणि किती वेळ लागतोय दर्शनासाठी. जय जय महाकाल, जय महाकाल, जय जय महाकाल, जय जय महाकाल. काळभैरव मंदिरात दर्शन घेतले. इथे एक मुखी दत्तचं मंदिर पण होतं, तिथलं पण दर्शन घेतले आपण. आता पुढे जायचं आहे. आता पुढचे अजून 2 मंदिर आपल्याला आज बघायचे आहेत, तर ते बघू. चला आता आम्ही गडकालिका मंदिरला आलोय. त्या साईडला स्थिरमन गणेश मंदिर आहे. देवीच्या मंदिराच्या डाव्या बाजूला गणेश मंदिर आहे. उज्जैनमध्ये जे काही राहिलेलं आहे ते आज आपण कव्हर करायचं आहे. जसं की कॉरिडॉर राहिला आहे बघायचा. त्यानंतर काही उज्जैनच्या मंदिराच्या जवळच्या, महाकालच्या मंदिराच्या जवळच्या जवळ जे मंदिर्स असतील ते कव्हर करायचे. आता लांबवाले कव्हर केलेत आणि आता जवळजवळचे कव्हर करायचे आणि कॉरिडॉर बघून घ्यायचं आहे. तर चला. विक्रमादित्य महाराज मंदिर.
मेन मंदिराच्या समोर आणखीन एक मंदिर आहे महामाया, जे की असं खाली आहे. त्याचा दरवाजा कुठून आहे काय माहिती. आता आपण आहोत श्रीराम घाटात, जे की शिखरा नदीच्या पात्राला आहे. आणि याच ठिकाणी मेळावा भरला होता, कुंभमेळावा. मस्त सुंदर असं मंदिर आहे विष्णूचं. वरती रूफवर पण सुंदर असं नक्षीकाम चालू केलेलं आहे. सगळे म्हणतात ते चुकीचं नाही. जसं की मध्य प्रदेशमध्ये इतकी मंदिरं आहेत, जर तुम्ही तांदळाची एक बोरी जरी घेऊन गेला मोठं पोतं भरलेलं, तर तांदूळ संपतील, पण इथले मंदिर नाही संपणार. तर इतकी मंदिरं आहेत. आता आम्ही पण मागापासून फिरतोय अक्षरशः आता पाय दुखायला आलेत. एनर्जी अशी डाऊन झाल्या, एवढं दमले, कारण फिरतोय मंदिर काय संपत नाहीत. आता आम्ही आलोय चारधाम मंदिरला. सुरुवातीला गणेश, द्वारकाधीश, त्यानंतर रामेश्वरम, तिथून पुढे आल्यानंतर बद्रीनाथ. बद्रीनाथ महाराजचं दर्शन घेतल्यानंतर खाली परत यायचं आणि मग जगन्नाथ. पूर्ण चारधामचं दर्शन एकाच ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये मंदिर बनवलेलं. आता परिश्रमानंतर पायाची पाक चाळण होईपर्यंत चालल्यानंतर एका ठिकाणी आलोय, ऐतिहासिक ठिकाणी. हे ठिकाण कोणतं दाखवतो तुम्हाला. पुढं बघा, पुढं वैदिक विक्रमादित्य वैदिक गडी. दैनिक ग्रहस्थिती फलक, म्हणजे सूर्य किती अंशावर आहे, बुध किती अंशावर आहे, शुक्र किती अंशावर आहे, सगळी डिटेल्स आहे तिथे. तरी जो समोर आहे ही वैदिक गडी आहे. मतलब छाव जैसी बढ़ेगी वैसे मिनट पता चलेगा. आता ही आहे वैदिक गडी आणि या ठिकाणी त्यांनी त्यांच्या प्रत्येक मंथ वाईज टाइम टेबल दिलेलं आहे. ते जसं की असं की सप्टेंबर 20ला 20 मिनिटाचा फरक आहे दिलेला आहे. तर हा फरक कसा ते आता तुम्हाला दाखवतो मी. जसं की आता हे माझ्या हातात ग्लोबल घड्याळ आहे, याच्यामध्ये टाइम झालेला आहे 3:50. ठीक आहे. तर आता ह्या घड्याळामध्ये जवळपास वाजणार असणार आहेत 3:20च्या आसपास. तर कसं, हा 1, हा 2 आणि हा 3 आणि हे 5 मिनिटाचा गॅप आहे. 5, 10, 15, 20, 25 आणि आता इथं 30 होत आलेत. म्हणजे असं इथं 3:50 आणि इथं 3:30 घड्याळ आहे. तरी जवळपास 300 वर्षापूर्वीचा घड्याळ आहे. इथे 6 पर्यंत आहे सायंकाळी. त्याच्यावर जर सावली गेली आणि सावलीवर डिटेक्ट होत आहे, त्याच्यावर सावली गेली की सायंकाळ झाली, सूर्य मावळला. आणि ह्या ठिकाणी इकडच्या साईडला
ही सकाळची आहे. जसे की पूर्व याच्या बॅक साईडला म्हणजे पूर्व ज्यावेळी सूर्य उतरणार चढणार त्यावेळी इथून खाली येतात राहणं असं 1 2 3 4 5 6 7 8 असे. आणि मग इकडेच तिथून पुढे दुपारच्या पुढे हे असं घड्याळ आहे. म्हणजे त्यावेळी 300 वर्षापूर्वी ना काही सॅटेलाइट ना कशाचा प्रूफ आहे काय काउंटिंगसाठी इंजिनिअरिंगचं मशीन नाही काही नाही तरी पण त्यांनी घड्याळ बनवलं. दक्षिणायन झाला सूर्य त्या वृत्ताकडे गेला तर इकडे उजेड जास्त पडणार जो की आता अंधार पडलाय. आता अंधार पडणार राईट. इकडे जाऊ सूर्य जाईल सूर्याचं पृथ्वीचं कल बदलेल उजेड पडणार त्यावर टाइम डिपेंड त्यामुळे ती करेल. किती आहे 0% 0 डिग्री. 300 वर्षापूर्वी बनवलेला हा अंश हा कोन बरोबर ॲक्युरेसी दाखवतो सध्याच्या कंपासला सुद्धा. तर किती ॲक्युरेसी आहे आणि काय ते इंजिनिअरिंग काम आहे आणि किती बुद्धिमत्ता असेल त्यावेळची. आता आम्ही आलोय नंदीद्वारपाशी कॉरिडॉर बघण्यासाठी. गणेश भगवानची मूर्ती आहे आणि ही एंट्री आहे. तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्याने दाखवतो. हे प्रवेशद्वार कॉरिडॉरचं आणि त्यासमोरच श्री गणेशजी विराजमान आहेत. यांचं दर्शन घेऊन आज जाऊ आपण. आज आलेल्या पहिला त्रिशूल आहे आणि संपूर्ण कॉरिडॉर प्रवेशद्वारावरून समोर आल्यानंतर डाव्या साईडला वीरभद्रेची अशी भव्य अशी हे आहे प्रतिमा आहे. आणि त्याच्या साईडला इथे कारंज्या वगैरे आहेत जे रात्रीचा शो चालू होतो ते आपण तुम्हाला रात्री दाखवू येऊन. आणि त्याच्या समोर बरोबर ते सप्तऋषी आहेत. असे सप्तऋषींचे इथे प्रतिमा उभा केलेले आहेत. तसंच डावीकडे पुढे आल्यानंतर गणेशजीची उभारलेली मूर्ती आहे. तिथून समोर आल्यानंतर शिवची आणखीन एक प्रतिमा आहे जे की यमचा संहार करताना मार्कंडेला न्यायला येताना यम आले होते. आणि संध्याकाळचे अशा प्रकारे लाईट शो असा मस्त वाटतो. त्या भिंतींवरनी पण त्यांनी कोरीव काम केलेलं आहे आणि तिथे लाईट सोडले आहे त्याच्यामुळे त्याचं सौंदर्य अजून वाढून येतं. आणि हे जे पोल्स आहेत तिथे पण लाईट लावल्यामुळे अजून सौंदर्य वाढून येतं. तिथं आणखीन एक प्रतिमा आहे. अशा बऱ्याचशा प्रतिमा आहेत तिथे जे की तुमचं लक्ष वेधून घेतात. खंडोबाची प्रतिकृती आणि तिथून पुढे आल्यानंतर
रावणाने कैलास पर्वत उचललेली प्रतिमा तयार केलेली आहे इथं. इथे समुद्र मंथनचा प्रतिमा उभा केली आहे. समुद्र मंथनच्या प्रतिमेच्या पुढे आल्यानंतर इथं मणिभद्राची प्रतिमा आहे. आता आपण परत मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलो आहे. इथं मुख्य प्रवेशद्वार आहे मागं माझ्या. कारण इथं परत आलो आहे कारण आपल्याला जसं की सकाळी मी मगाशी बोललो होतो, रात्री झाल्यानंतर लाईट शो होतो, कारंजा वगैरे असतात, तर ते आता आपल्याला बघायचे. आपण आता मागं तुम्ही बघितलं असाल बऱ्यापैकी आपण कव्हर केलेलं, बऱ्यापैकी म्हणजे सगळं पूर्णच कव्हर केलेलं आहे, पूर्ण कॉरिडॉर. आता फक्त राहिलेलं आहे आपलं कारंजा, तर ते आपण कव्हर बघूया. चला. दॅट्स इट फॉर डे 3. आजच्या दिवसामध्ये आपण महाकालेश्वरच्या मंदिराच्या आसपास जे काही मंदिर येतात, जे काही प्रमुख मंदिर आहेत ते आपण कव्हर केलेले आहेत. त्यानंतर महाकालेश्वर मंदिरच्या मागं जे कॉरिडॉर आहे ते पण आज आपण कव्हर केले. तर आज आपण इथेच थांबू आणि इथून पुढच्या सिरीजमध्ये आपण उद्या प्रवास आपण दुसरीकडे करणार आहे. उज्जैन आपण उद्या सोडू. तर त्यासाठी आमच्यासोबत कनेक्ट राहा. अशाच मजेदार आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत कनेक्ट व्हा. असेच मजेदार व्हिडिओ आम्ही कायम तुमच्यासाठी घेऊन येऊ. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. धन्यवाद. जय शिवराय. राम राम.